विधानसभेचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये 4 वेळा पक्षांतर केले। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेत प्रवेश घेऊन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढल्यानंतर आता ते पुन्हा एकदा भाजपच्या तंबूत दाखल झाले। विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाने मोठ्या विश्वासाने त्यांना उमेदवारी दिल्यावरही पक्षांतर करताना त्यांनी शिवसेनेच्या एकाही बैठकीला गेलो नसल्याचे म्हटले। तर भाजपच्या संघटन मंत्र्यांनी सिरस्कारांची इच्छा नसतानाही त्यांना शिंदे सेनेकडून लढावे लागल्याचे विधान केले। या सर्व प्रकारावरून भाजप व शिवसेना शिंदे गटात ऐन निवडणुकीच्या काळात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये कसं आहे की विदर्भाचा विकास राहिलेला आहे, तो झाला पाहिजे। आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये साधारणतः 15 ते 20 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी काम करतो, परंतु खऱ्या अर्थानं जे काही 70 वर्षाच्या पासून तर आतापर्यंत जो विकास विदर्भाचा त्यावेळेस व्हायला पाहिजे होता, परंतु तो त्या ठिकाणी झाला नव्हता। आणि देवाभाऊ ज्यावेळेस त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री झालेत। आणि या खऱ्या अर्थानं एक विश्वासापोटी आज सर्वांनी त्या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे। निश्चितपणे विदर्भामध्ये चांगले दिवस येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका देवाभाऊची आहे। त्या ठिकाणी आदरणीय आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची आहे, आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांची आहे, आमचे आदरणीय गोरे साहेब आहेत, आमचे रणधीर भाऊ सावरकर जी आहेत, आमचे खासदार साहेब। आणि या विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं हे विकास झाला पाहिजे। गंगापासून तर त्या ठिकाणी बुलढाण्यापर्यंत जे काही योजना खऱ्या अर्थानं प्रत्येक डॅममध्ये पाणी तिथं पोहोचलं गेलं पाहिजे आणि उर्वरित जो शेतकऱ्यांचा विकास जो राहिलेला आहे तो झाला पाहिजे। ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही प्रवेश केलेला आहे। का बरं सोडून गेले होते आणि का बरं वापस? नाही, हे कसं आहे की त्यामध्ये मी शिंदे साहेबाकडे नव्हतो। मी पहिल्यापासून त्या ठिकाणी साधारणतः भारतीय जनता पक्षामध्ये 3 वर्षापासून त्या ठिकाणी काम करत होतो आणि वेळेवर त्या ठिकाणी हा जो बाळापूर मतदारसंघ होता तो त्यामध्ये शिवसेनेला त्या ठिकाणी झाला होता आणि म्हणून प्रायव्हेटीनं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं जे मत होतं की बा नाही मलाच त्या ठिकाणी पाहिजे, म्हणून देवाभाऊंनी त्या ठिकाणी आणि बावनकुळे साहेबांनी मला त्या ठिकाणी तिकडे पाठवलं। परंतु मला त्या ठिकाणी काही माझ्या म्हणजे मानसिकतेला काही जमलं नाही आणि म्हणून मी पुन्हा नव्या दमानं त्या ठिकाणी जसाचा तसा भाजपमध्ये होतो तसंच काम करायला लागलो आणि पुन्हा एक रेकॉर्डवर त्या ठिकाणी प्रवेश झाला पाहिजे। आणि म्हणून या विदर्भातली जी काही आमची सर्व मंडळी आहे, सर्वसामान्य माणूस जो आहे, त्या आमच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या ठिकाणी पुन्हा सर्वांनी प्रवेश केला। आम्हाला अपेक्षा आहे या विभागाचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे। सेना भाजपचं कंपॅरिझन कसं नाही, माझ्या त्या ठिकाणी मी तर तिकडे एकटाच गेलो होतो। मी काही त्यामध्ये कोणासोबत गेलो नव्हतो त्यावेळेस। त्या ठिकाणी जसं की त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की बा नाही तो मतदारसंघ सोडायचाच नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे माणूस नसल्यामुळे त्या ठिकाणी मला तिकडे पाठवलं। पुन्हा त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी जे काम करायचं आहे कारण सर्वसामान्य जे जनता आहे ज्यांच्यासोबत आपण काम करतो त्यांच्यासोबत काम करू शकतो आणि नवीन माणसासोबत काम करणं हे अवघड असते आणि म्हणून त्या ठिकाणी माझा कुठल्याच प्रकारचा हे नव्हता आणि म्हणून मी पुन्हा भाजपच्या याच्यावर जर तिथे निवडणूक झाली असती आणि तुम्ही उमेदवार असता तर निवडून आले असते का? 100% आलो असतो, 100% आलो असतो, कारण माझं कामच आहे ना हे साधारणतः 30 वर्षापासून त्यामध्ये जनतेचं कामं करतो आणि लोकांनी दिलेलं प्रेम आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते टिकवण्याचं काम मी करतो।